दरम्यान शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रात आले होते असा आरोप संजय राऊतांनी केलाय। शिवसेनेनं देशभर लढायचं ठरवलं होतं तेव्हा भाजपचं धावत दण आणलं होतं। अटल बिहारी वाजपेयींच्या फोन नंतर बाळासाहेब ठाकरेंनी माघार घेतल्याचं राऊतांनी सांगितलंय। युती तुटू नये यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते असंही राऊत म्हणाल्यात। 2014 साली भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते युती तोडायची। हे त्यांचं ठरलं होतं युती तोडायची। जरी हिंदुत्ववादी वगैरे हे लोक असले दाखवत होते तरी शिवसेना संपवण्याचं फरमान घेऊन त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीतून इथे आले। बाबरी प्रकरणानंतर म्हणजे अयोध्येच्या राम मंदिराच्या आंदोलनानंतर आम्ही संपूर्ण देशामध्ये निवडणुका लढणार होतो आणि आम्ही उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात अशा हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये 60 ते 65 जागा लढायचं आमचं नक्की होतं आणि आम्हाला खात्री होती तेव्हा आमच्या किमान 40 जागा निवडून आल्या असत्या या लाटेमध्ये। मी परत म्हणतो, बाळासाहेब महाहृदयाचे माणूस होते। त्यांनी परत आम्हाला सांगितलं की आपण निवडणुका ज्या राज्याबाहेर लढतो आहोत उमेदवार मागे घ्या। अटलजींचा फोन होता, त्यांचं असं म्हणणं आहे, आपण त्यांचा सन्मान राखावा।